घमेंडी माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या अहंकाराला कायमचा टिकत नाही, पण त्याला धडा शिकवण्यासाठी भांडण करण्याची गरज नसते. आज मी तुम्हाला असे 10 उलटे मार्ग सांगणार आहे ज्यामुळे समोरच्याची घमेंड आपोआप उतरेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच दमदार व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. 1. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणं बंद करा. घमेंडी माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे लोक त्यांच्याकडे लक्ष देतात. तो बोलला की सगळे ऐकतात, तो आला की सगळे त्यांच्याकडे पाहतात. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करता त्या दिवशी त्यांचा अहंकाराला पहिला धक्का बसतो. लक्षात ठेवा, घमेंडी ही दुसऱ्यांच्या लक्षावर जगते. म्हणूनच अशा व्यक्तीला अनावश्यक महत्त्व देऊ नका. तो कितीही स्वतःचं कौतुक करत असला तरी शांत राहा. जेव्हा त्याला समजेल की आता कोणी त्याला भाव देत नाही तेव्हा त्याची घमंड हळूहळू कमी होऊ लागते. 2. स्वतःची किंमत वाढवा. घमंडी माणूस नेहमी स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजतो, पण तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात केली, नवीन कौशल्य शिकला, आत्मविश्वास वाढवला तर त्याला तुमच्याशी तुलना करावी लागेल. लक्षात ठेवा, स्वतःला मजबूत बनवणं हा लोकांनाही उत्तर देण्याचा सर्वात मार्ग आहे. तुमचं यश हेच त्यांच्या घमंडाला सर्वात मोठं उत्तर असतं. 3. वाद घालू नका, हसून पुढे जा. घमेंडी माणूस नेहमी भांडण शोधत असतो. त्याला वाटतं की प्रत्येक वेळी तोच जिंकणार, पण तुम्ही शांत राहून फक्त हसून पुढे गेलात तर त्याचा सगळा प्लॅन फसतो. शांत माणूस कधीच कमकुवत नसतो, उलट त्याच्याकडे स्वतःवर नियंत्रण असतं. वाद जिंकून काही मिळत नाही, पण स्वतःची शांतता टिकून खूप काही मिळतं. 4. तुमचं यश बोलू द्या. घमेंडी माणसाला उत्तर शब्दांनी नाही तर कृतीने द्या. तुम्ही मेहनत करा, स्वतःचं आयुष्य बदला आणि इतकं यशस्वी व्हा की त्याला तुमच्याकडे पाहून स्वतःच्या घमंडाची लाज वाटली पाहिजे. यश कधीच मोठमोठ्याने ओढत नाही, ते शांतपणे सगळ्यांना उत्तर देतं. 5. त्यांच्यासारखे बनू नका. एकदा माणूस घमेंडी आहे म्हणून आपणही त्याच्यासारखं बनायला लागलो तर मग दोघांमध्ये फरकच काय राहिला. तुमचा स्वभाव, तुमचे संस्कार आणि तुमची विनम्रता कधीच सोडू नका, कारण शेवटी लोकांना घमेंडी माणूस नाही तर चांगल्या माणसाचाच माणूस, स्वभावाचाच माणूस लक्षात राहतो. 6. त्यांच्या स्तुतीची अपेक्षा ठेवू नका. घमेंडी माणूस कधीच दुसऱ्यांचं मनापासून कौतुक करत नाही, कारण त्यांना वाटतं की दुसऱ्याचं कौतुक केलं तर स्वतःचं महत्त्व कमी होईल. म्हणून त्यांच्याकडून प्रशंसेची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही किती चांगलं काम केलं तरी तो त्याला उणिवा शोधण्याचा प्रयत्न करेल, पण त्यामुळे निराश होऊ नका, कारण प्रत्येक वेळी टाळ्या मिळणं म्हणजे यशच असं नसतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर समाधानी राहायला शिकलात त्या दिवशी कोणाचं कौतुक किंवा टीका तुमच्यावर परिणाम करणार नाही, आणि हीच गोष्ट घमेंडी माणसाला सर्वात जास्त अस्वस्थ करते. 7. योग्य वेळी शांत राहा. काही लोकांना वाटतं की मोठ्याने बोलणारा नेहमी जिंकतो, पण पहिलं तर शांत राहणारा माणूसच परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. घमेंडी माणूस अनेकदा मुद्दाम तुम्हाला प्रयत्न करतो, त्याला तुमचा राग व्हायचा असतो, पण तुम्ही शांत राहिलात, हसून विषय बदलला किंवा तिथून निघून गेलात तर त्याला सगळा प्रयत्न फेल जातो. शांतता ही कमजोरी नाही तर ती परिपक्वतेची निशाणी आहे. 8. स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. घमेंडी माणूस अनेकदा दुसऱ्यांच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो सतत स्वतःचाच विचार करतो. अशा वेळी त्याला नम्रपणे पण ठामपणे तुमच्या मर्यादा सांगणं खूप गरजेचं असतं. कोणी तुमचा अपमान करत असेल तर सतत कमी लेखत असेल किंवा तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असेल तर ते सहन करणं म्हणजे चांगुलपणा नाही. स्वाभिमान जपणारा माणूस कधीच घमेंडी नसतो, पण तो स्वतःचा अपमानही सहन करत नाही. 9. वेळेला त्याच काम करू द्या. अहंकार कायमचा टिकत नाही. वेळ प्रत्येकाला काही ना काही शिकवते. आज जो स्वतःला सर्वात मोठा समजतो, उद्या त्यालाही परिस्थितीसमोर झुकावं लागू शकतं. म्हणून कोणाशी
घमेंड उतरण्यासाठी सूट घेण्याचा किंवा चुकीचा मार्ग निवडण्याची गरज नाही. वेळ आणि वास्तव हे दोघेही मिळून प्रत्येकाला योग्य धडा शिकवतात. तुमचं काम फक्त स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणं आहे. 10. तुमचं व्यक्तिमत्व इतकं उंच करा की त्यांची घमेंड छोटी वाटली पाहिजे. जगात सर्वात मोठा बदला म्हणजे स्वतःला इतकं सक्षम बनवणं की समोरच्याला तुमच्याकडे पाहून स्वतःच्या वागण्याची जाणीव व्हावी. ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, चांगले संस्कार जपा, पण लोकांशी आदराने वागा आणि प्रत्येक दिवशी कालपेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवा. लोक शेवटी पैशामुळे किंवा पदामुळे नाही तर स्वभावामुळे लक्षात राहतात. घमेंडी माणसाला काही काळ मोठं दाखवेत, पण विनम्रता आयुष्यभर मोठं बनवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, घमेंडी माणसाला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासारखं न वागता स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत करणं. तुमची शांतता, तुमचं यश, तुमचं स्वाभिमान आणि तुमचा चांगला स्वभाव हेच त्यांच्या घमेंडीला सर्वात मोठं उत्तर असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.